रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे कोथिंबीर राईस. कोथिंबीरच्या भातासाठी लागणारे साहित्य बघूया. आपण मोहरी घेतली, हळद घेतली, लसूण घेतले, काजू घेतले, हिरव्या मिरच्या घेतले, तेजपत्ता घेतले आणि हे मी 2 वाटी भात शिजवून घेतला आहे. त्याच्यामध्ये मोकळा तूप टाकून शिजवून घेतला आहे, त्यामुळे तो मोकळा झाला आहे. आणि वाटाणे घेतले, कोथिंबीर घेतली आणि ही कोथिंबीरच्या दांड्या पण वापरणार आहे वाटताना आणि टोमॅटो. आता आपण कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कमी तिखट आहे हिरव्या मिरच्या म्हणून जास्त घेतल्या, आणि लसूण हे सगळं आपण वाटून घेऊया. कोथिंबीर, हिरवीची लसूण वाटून घेतलं आहे. आपण त्यात फोडणी करण्यासाठी तेल तापत ठेवलं आहे, तर मोहरी टाकूया आपण. तर ते आपण आता हे तेजपत्ता घेतले ते टाकूया. लाल मिरच्या टाकूया आणि वाटाणे घेतले ते टाकूया. आता आपण टोमॅटो टाकूया. काजू घेतले, काजू पण तळून घेऊया आपण. आणि आता टोमॅटो टाकले कारण की याच्यात टाकले वाटाणे शिजवून थोडी हळद टाकूया. आता आपण हे वाटण करून घेतलं तर हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण ते आपण याच्यात टाकूया आणि तेलात परतून घेऊया. परतून घे 2 मिनटं. हे मिक्सरमधलं पाणी मिसळून घेतले, ते वाटाणे शिजतीले पाणी टाकलं, ते पाणी टाकलं. आपण पाणी वाटाणे शिजवण्यासाठी पाणी टाकलं आहे मिक्सरच्या भांड्यातलं. लसूण वाटून टाकल्यानं त्याचा एकदम सुगंध दरवळला आणि भाताला चव पण छान होणार वाटण्यामुळे. आणि कोथिंबीर राईस झाला आहे, एकदम छान आहे, चविष्ट लागतो. हा एकदम वेगळाच आहे. ते भाताचे प्रकार खाऊन कंटाळा येतो, तर आपला हा भात एकदम छान आहे. कोथिंबीर भात रेडी आहे, एकदम टेस्टी. तुम्ही त्याच्यात कोथिंबीर, लसूण आणि नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा, स्वस्थ राहा.